मेरा नाम है ठाकुर शशि संजय सिंह और मैं पेंचेक सिलट एसोसिएशन नागपुर का हेड। पेंचेक सिलट एक इंडोनेशियन मार्शल आर्ट है और हमारे शहर में इस खेल को सिखाने वाले काफ़ी कम हैं। पेंचेक सिलट आत्मरक्षा के लिए एक बहुत ही ज़रूरी स्पोर्ट है। जब हमने ये गेम की शुरुआत की थी, हमें मेन मुद्दा यही था कि महिलाओं को सुरक्षा के लिए यानी प्रशिक्षण देना है। काफ़ी सारी महिलाओं को हमने सुरक्षा के लिए आत्मरक्षा का प्रशिक्षण दिया है, अलग अलग गाँवों में, अलग अलग कॉलेजेस में। शुरुआत में काफ़ी दिक्कतें आ रही थी, जैसे कि क्रिकेट, यहाँ पे जो एक मेन मुद्दा है कि क्रिकेट के बॉल बच्चों को लगा करते थे और इतनी सारी टीमें होती थी कि बच्चों को यहाँ पे खेलना ही मुश्किल था बाकी के, तो वो एक चीज़ हो गई। उसके अलावा यहाँ पे ग्राउंड इतना गंदा था कि पूछिए मत, आप लोग वॉक भी कर ले तो आपके पैर गंदे हो जाए इस तरह से। धीरे धीरे जैसे गेम या फिर हम लोग रूट से जुड़े हुए लोग हैं, हम लोगों ने यहाँ पे साफ़ सफाई की, झाड़ू वगैरह लगाई। यहाँ के नागरिकों ने हमें एक बहुत ही अच्छा प्रतिसाद दिया, वो भी बहुत देखने लायक बात थी। लीजिए कोई स्पोर्ट वगैरह चलता रहता है, उसके रिगार्डिंग वहाँ के ही नागरिकों को प्रॉब्लम होती है, तो एक तरीके से वो स्पोर्ट वहाँ पे बंद हो जाता है या फिर उससे जो प्रतिसाद मिलना चाहिए नागरिकों द्वारा वो प्रतिसाद नहीं मिल पाता है, जिस वजह से बच्चों के डेवलपमेंट में वो स्पोर्ट काम नहीं आ पाता। तो लेकिन यहाँ पे वो सारी दिक्कत नहीं थी। यहाँ पे हर कोई जानता है कि हमें हमारी बच्चियों को सिखाना है और आत्मरक्षा की वैल्यू क्या है, आगे चल के वो क्या काम में आ सकता है। दैट्स वाई अगर हमने इसके लिए कोई रिगार्डिंग स्पेशल इनिशिएटिव नहीं लिया, लेकिन बिना कोई स्पेशल इनिशिएटिव के भी यहाँ पे हमारी क्लास में 80 से 90% सिर्फ लड़कियाँ ही सीखने के लिए आती है। बच्चों के साथ साथ पेरेंट्स भी सीखने के लिए आते हैं और तब जाके हमें ऐसा लगता है कि नहीं, आज नहीं कल लोगों की सोच बदलेंगी और हर कोई, यानी जो हमारी एक कल्पना है कि एक बेहतर समाज की रचना की जा सकती है, जहाँ पे हर कोई सुरक्षित होकर चल सके, जहाँ पे सब लोग मिलजुल कर रह सके, वो आज नहीं कल हमारा ये कंसेप्ट साकार हो जाएगा। ये हमें यहाँ पे ऐसा लगता है ये ग्राउंड पे आने के बाद में। और बस इसके लिए मैं इस आसपास के परिसर के लोगों का, नागरिक समिति का, मेरे सारे कोचेस का और वो बच्चे जिनके सिखाने का सौभाग्य मुझे मिला, उन सभी बच्चों का भी मैं यानी शुक्रगुजार रहूँगा कि उन्होंने मुझे ये मौका दिया कि मैं यहाँ पे सीखा। रिक्वेस्ट करना चाहूँगा कि अगर आप भी इन लोगों में से एक है, जो आपके घर में भी छोटे बच्चे हैं या कोई बड़े बच्चे हैं, तो मैं चाहूँगा कि आप उन लोगों को इस तरह के मैदानी खेलों की तरफ आकर्षित करें, लेकिन कुछ ऐसे खेल जो उन्हें लाइफ में आगे काम में आ सके। अगर आप थोड़े बड़े हैं और आप किसी ग्राउंड पर जाके क्रिकेट वगैरह खेलते हैं और उस क्रिकेट की वजह से दूसरों को हानि पहुंचती है, तो ये वो कोई खेल नहीं रहा, वो तो चीज़ जानलेवा हो गई ना। देखिए, आप लोगों की एज हो चुकी है, आप लोग एक एज से निकल चुके हो और अभी वो खेलने के उठने के दिन एक छोटे बच्चे के हैं। अगर वो छोटा बच्चा उस ग्राउंड पे नहीं खेलेगा तो जो आज आप बन गए हो वो कभी वो दूसरा बच्चा नहीं बन पाएगा। मैं चाहता हूँ कि अगर इस तरह का कुछ होता है कि आप लोग कहीं पे जाते हो और आपको दिखे कि आपकी वजह से कुछ छोटे बच्चों को दिक्कत हो रही है, तो आप वहाँ से हट जाए। देखिए, आप भी खेलने के लिए आए हो, वो भी खेलने के लिए आए हैं, लेकिन अगर आज आप इस तरह का बिहेवियर करोगे कि आपके वजह से उन बच्चों को हानि हो, वहाँ की लड़कियों को हानि हो, वहाँ की महिलाओं को हानि हो, तो आगे चल के वो पीढ़ी वो या तो मोबाइल में सिमट कर रह जाएंगी या तो खेलना भूल जाएंगी, और ये चीज़ एक अपने लिए, पूरे देश के लिए एक दुर्दैव बनकर रह जाएगी। मैं चाहता हूँ कि ऐसा ना, बड़े लोग आकर इतने ज़ोर से बॉल मारे कि एक बच्चे की जान पे बनाए। कई लोगों को मैंने देखा है इतने ज़ोर से बॉल मार देते हैं गले पे कि बच्ची का सांस लेना मुश्किल हो जाता है, या फिर किसी बड़े बुजुर्ग को इतने ज़ोर से बॉल मारते हैं कि वो बुजुर्ग वहाँ पे गिर जाते हैं और फिर माफ़ी मांगने की जगह आप लोग कई बार उद्दंडता कर जाते हैं, मुजोरी कर जाते हैं। ये सारी चीज़ें नहीं होनी चाहिए। ध्यान रखिए, खेलने कूदने के दिन बच्चों के हैं, उन्हें बच्चों का ही रहने दीजिए। आज नहीं कल अगर बच्चा नहीं खेलेगा तो वो कहीं ना कहीं एक गुंडा बन जाएगा, या फिर मान लीजिए वो अविकसित का अविकसित रह जाएगा। ठीक है, मैं चाहूँगा आप अपने देश को आगे बढ़ाने में योगदान दें और बच्चों को खेलने कूदने का मौका दें। आप अपने लिए आप भी खेलिए, लेकिन कहीं और खेलिए या फिर एक अलग ग्रुप अपना बनाइए, कहीं अलग जगह पे खेलिए और इस तरह से खेलिए कि ना आपको दिक्कत हो ना दूसरों को दिक्कत हो। बस, प्रणाम। शुभम शुक्ला, पेंचेक सिलट असोसिएशन नागपूर याचं एक सदस्य आहे आणि दुर्गानगर शाळा या येथील जुना सुभेदार लेआउट येथील ग्राउंडवर आम्ही पेंचेक सिलट याचे धडे देत असतो। त्यासोबतच आपल्या ट्रेडिशनल इंडियन मार्शल आर्ट म्हणजे ज्याला आपण मराठीत मर्दानी खेळ असं म्हणतो, म्हणजे शिवकालीन शस्त्रविद्या, त्याचेही प्रशिक्षण आम्ही इथे देत असतो। आमचा एकच उद्देश आहे की प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक ग्राउंडवर म्हणा किंवा जिथे कसं आहे, जनरली ग्राउंडवर माणसांचं वर्चस्व असतो, मुलं
मोठे माणसं हेच जनरली ग्राउंडवर येऊन आपली फिजिकल फिटनेस आणि सगळं डेव्हलपमेंटसाठी आपली कसरत करत असतात. जनरली बायकांना, मुलींना यांना हा चान्स मिळत नाही, कारण ग्राउंडवर मुलंच मुलं असल्यामुळे त्यांना एक संकोच निर्माण होतो की आम्ही कसं जावं, काय करावं, तिथे जाऊन चांगलं नाही वाटत, हे नाही. तर त्यांच्याही म्हणजे एक वुमन फ्रेंडली एन्व्हायरमेंट क्रिएट करण्याचा आम्ही इथे एक प्रयत्न केलेला आहे. छोटासा उपक्रम राबवतो आहे. येथील नागरिक क्रीडा समिती यांचाही आम्हाला भरपूर सहयोग लाभलेला आहे. समितीद्वारे येथील या ग्राउंडवर येणारे सगळे समाजकंटक किंवा जे बायकांना, मुलींना त्रास देतात असे भरपूरसे लोकांना बंदी घालण्यात आलेली आहे. त्यामुळे येथील ग्राउंडचं वातावरण भरपूर सुधारलेलं असून आज तो एक आपण म्हणू शकतो की एक मानसी वर्चस्व आम्ही संपवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता तुम्ही बघू शकता इथे ग्राउंडवर मुलं सगळे सोबत प्रॅक्टिस करतात आहे आणि त्यांना काहीही त्याच्या म्हणजे प्रॅक्टिस करताना त्यांना असं काहीही ऑकवर्ड फील वाटत नाही. त्यांना चांगल्या पद्धतीने त्यांचंही स्वतःचं फिजिकल, मेंटल सगळं डेव्हलपमेंट करता येतात. हे शस्त्रविद्या शिकवत याच्यासोबतच म्हणजे भरपूर वेगवेगळे खेळ इथे घेतले जातात, जसे व्हॉलीबॉल आहे, बॅडमिंटन आहे, स्केटिंग आहे, बास्केटबॉल आहे, कबड्डी आहे. कबड्डीसारखा ट्रेडिशनल गेमही आम्ही इथे सुरू केलेला आहे, जेणेकरून आपली संस्कृती पण जोपासली गेली पाहिजे. पुढच्या पिढीला आपली संस्कृतीबद्दल ज्ञान झालंच पाहिजे. काही महिन्यांपूर्वीपर्यंत इथे अशी रमणीय परिस्थिती नव्हती. मागील भरपूर म्हणजे 6-8 महिन्यापासून आम्ही जे मेहनत इथे केलेली आहे, समितीने जी मेहनत केलेली आहे, त्याचा फळ म्हणून आज इथे भरपूर विविध क्रीडा प्रकार सुरू झालेले आहेत, जसं व्हॉलीबॉल आहे, स्केटिंग आहे. या क्रीडा प्रकार सुरू झाल्यामुळे भरपूर म्हणजे प्रत्येक वयोगटातील व्यक्तीला, तो लहान असो किंवा वयस्कर माणूस असो, सर्वांना इथे येण्याचा आणि आपलं श्रम करायचा एक पर्याय मिळालेला आहे. त्यासोबतच म्हणजे वयस्कर व्यक्ती येतात, राऊंड मारतात. ग्रीन जिम तयार आहे, ग्रीन जिममध्ये आपली एक्सरसाइज करतात त्यांनाही. आणि 250-300 लोक ॲट ए टाईम या ग्राउंडवर आपली क्रीडा प्रकारात भाग घेत असताना म्हणजे आश्चर्यजनक गोष्ट अशी आहे की कोणालाही एकमेकाचा त्रास होत नाही. सर्व आपापली प्रॅक्टिस करतात, आपापलं एक्सरसाइज करतात आणि आपल्या ठिकाणी घरी जातात. म्हणजे असं एक रमणीय वातावरण आम्ही तयार करण्याचा एक प्रयत्न केलेला आहे. हाच आदर्श बाकीच्याही ग्राउंडवर म्हणजे बाकीच्या ग्राउंडवरच्या जवळपास वस्तीत लोक घेऊ शकतात आणि प्रत्येक ग्राउंडला असं तयार करावं, हीच आमची इच्छा आहे. आपली येथील नागरिक समितीचे हे पूर्ण मेहनत आणि ग्राउंडवर उपस्थित बाकी सगळे कोचेस यांच्या मेहनतीनेच हा उपक्रम इथे सुरू झालेला आहे आणि हा असंच चालू राहावा अशीच आमची इच्छा आहे. धन्यवाद. साक्षी महोदय, मला या ग्राउंडबद्दल बोलायचं आहे. पहिले हे ग्राउंड इतकं काही डेव्हलप झालेलं नव्हतं. इथे खूप जास्त डेंजर असायचं आणि कोणी इथे येऊ नाही शकायचं इझिली. जसं हे ग्राउंड डेव्हलप झालं तसंच इथे खूप सारे स्पोर्ट्स खेळायला लागले. सगळे कबड्डी, सेल्फ डिफेन्स वगैरे, लाठीकाठी, कराटे, हे सगळे इथे क्लासेस व्हायला लागले आणि खरंच खूप छान असं वातावरण झालं इथे. हस्त खेळतं झालं वातावरण. सगळे खूप एन्जॉय करतात इथे. स्पेशली शशी सर यांनी सेल्फ डिफेन्स, लाठीकाठी आणि कराटे यांचं खूप छान असं मार्गदर्शन केलं आहे आणि करत आहेत. आणि त्यांनी जे सेल्फ डिफेन्स शिकवलेलं आहे ते खरंच खूप छान आहे आणि आम्ही याच्यापेक्षा पण जास्त शिकणार आणि ते आमच्या भविष्यात कामी येणार, हे मात्र नक्की आहे. मिश्रया, मला ग्राउंडबद्दल बोलायचं होतं. जिकडे तिकडे बघावं तिकडे वर्षांचं वर्चस्व असतं, पण हा ग्राउंड असा आहे की जिथे महिलांकरिता खूप जास्त सुरक्षित आहे. महिलांना सुद्धा व्यायामाची गरज असते. इथे येऊन ते सर्वच होते. महिलांची सुरक्षा वगैरे सगळं इथे आहे आणि शशी सरांनी इथे खूप छान असं क्लास सुरू केलेलं आहे, जिथे मुलींसाठी सेल्फ डिफेन्स हे खूप महत्त्वाचं झालं आहे. आता पुढील याच्यात पण खूप कामी येणार आहे ते. माझं नाव संबोध लामसोंगे, मी पंचाक सिलेट असोसिएशनचा एक मेंबर आहे. तर हा आपला दुर्गानगर ग्राउंड, दुर्गानगर स्कूलचा प्लेग्राऊंड. पूर्वी म्हणजे हा क्रिकेटसाठीच एक ओळखला जायचा. क्रिकेट नावाचा एकच स्पोर्ट्स इथे चालायचा. आज जवळपास आम्ही मेहनत घेऊन हे ग्राउंड पूर्ण पॅचेस बुजवून, ग्राउंडची लेवलिंग करून, ग्राउंडचे दगडं वगैरे उचलून त्याच्यावर झाडू मारून पूर्ण आम्ही पिच बनवली आहे. तिथे जवळपास आता 10 ते 12 खेळांचा समावेश करण्यात आला आहे. क्रिकेट वगळता 10 ते 12 स्पोर्ट्स इथे खेळले जातात. जसं आमचा स्पोर्ट्स पंचाक सिलेट आहे, बाजूला कबड्डी चालते, या साईडने टेनिस, रिंग टेनिस आता नवीन स्पोर्ट्स आलेला आहे आपल्या इकडे, व्हॉलीबॉल, असे इतरत्र खेळायची आपण पूर्ण समावेश करण्यात आलेला आहे. एक प्रकारचा इथे क्रीडा संकुल बनवण्यात आलेला आहे वेगवेगळ्या स्पोर्ट्स.
आमचे सर आम्हाला कधी कधी कॉमर्स पण शिकवतात. मला इकडे यायला रोज आवडतं. सर आम्हाला रोज नवीन नवीन गोष्टी शिकवतात आणि आपण हे मोठे होऊन पण हे यूज करू शकतो आपण. मी मिताली सोमेश्वर काजळकर. मी स्वर्गीय सौ कुसुमता धावडे गर्ल्स हायस्कूलमध्ये इयत्ता 10मध्ये शिकते. मला इथे शशी सर आणि शुभम सरांना जॉईन करून 2-3 महिने झाले आहेत आणि तेव्हापासनं तर आतापर्यंत मला खूप नवीन नवीन शिकायला मिळालं आहे. आधी मी यायची तेव्हा इथे खूप क्रिकेट वगैरे खेळायचे मुलं आणि त्यामुळे आम्हाला बॉल लागायचा, भरपूर प्रॉब्लेम्स व्हायचे. बट आता ते सर्व नाही होत आहे. आता सर्व ठीक आहे. आम्हाला प्रॅक्टिस बरोबर करायला मिळत आहे. कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही आहे आणि आम्हाला भरपूर नवीन नवीन शिकायला मिळत आहे. माझं नाव आहे किमया पराग बेदरकर. मी दुसरीत आहे. मी 8 वर्षाची आहे. माझ्या शाळेचं नाव सांदीपणी आहे आणि मी इथे लाठीकाठी कराटे शिकायला येते आणि मला इकडे खूपच चांगलं वाटतं. हम भाविका राउत हैं. मैं कक्षा 6 में पढ़ती हूँ. मैं पाठशाला स्कूल से हूँ. मैं यहाँ जानवी से हूँ. मैं यहाँ कराटे और लाठीकाठी सीखने आई हूँ. मुझे यहाँ अच्छा लगता है और मेरे फ्रेंड्स भी हैं. मैं यहाँ अपनी बच्ची को छोड़ के जाती हूँ खेलने के लिए. यहाँ पे मेरी बच्ची अच्छी खेलती है और मुझे छोड़ के जाती हूँ तो सब सर ये स्टूडेंट ध्यान देते हैं और लेने के लिए आती हूँ. और मैं यही चाहती हूँ कि अब पहले तो हम सीखे नहीं, ये कुछ हमारे इसमें नहीं था और हमारे मम्मी पापा भी इससे ये नहीं, तो ऐसे लगता है कि हमारी लड़की पढ़नी चाहिए, अच्छी खेलनी चाहिए.